हा सनलाईट नाही, आता तुम्ही जर बघितलं ना, मी व्हिडिओत पण सांगतो, तुमचं पूर्व पश्चिम, आमचं सगळं फॉर्मेशन पूर्व पश्चिम. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आता जेव्हा झाडं तुमची मोठी होतात ना, सूर्याची जी डायरेक्ट किरणं तुमच्या या खोडावर पडतात. खोडावरती खोड तापलं ना की खोडावर स्कॉर्चिंग होतं, साल उखलते आणि साल उखलली की त्याच्यामध्ये डिंक्या तयार होतात. त्यामुळे झाड वाया जाण्याची शक्यता असते. आता थोडी झाडाची कॅनोपी तयार झाली की तुमची या झाडाची सावली पुढच्या त्या झाडावर पडते किंवा उगवतीला पण. ऊन जे असतं ना दुपारचं खराब नाही, कारण दुपारचं ऊन वरती असतं, ते तुमचं खाली खोड कव्हर करतं. जे तुमचं मावळतीचं ऊन आहे ना, तेव्हा हवेत पण उष्णता असते आणि ते ऊन डायरेक्ट खोडावर पडलं की खोड उकलायला सुरू होते. तयार झाली की ह्या झाडाची सावली त्या झाडावर जाणार आहे. म्हणजे सूर्य तुमचा असा फिरला तरी बाजूच्या झाडाची सावली ह्याच्या खोडावर पडणार. आलं लक्षात? म्हणून आपण सांगतो की हे फॉर्मेशन पूर्व पश्चिम ठेवा शक्य असेल तर.